अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, पेपर तपासणीवरून हास्य जत्रेचे मुख्याध्यापक घेणार आहेत मास्तरांचा क्लास. चला बघूया यात मास्तर पास होत आहेत का नापास. तेच पाहायला मंचावर बोलूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि सातारचा विनोदी दारा रोहित माने यांना. मी ऐका मी सर. मी आहे. या माने या 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 जरा बसूनच बोलूया. सकाळच सर रातचीच उतारी नाही अजून. माने दुपारनंतर बसू की सर. माने माने सकाळपासून पिले की भानभान भानभान डोक्यात. माने काय बोलताय कळतंय का तुम्हाला? हे सगळं करताना हीच तुमची कीर्ती सर्वदूर पसरली आहे म्हणूनच बोलवलंय तुम्हाला. काय झालं एवढं? दोघंच आहोत आपण, मोठ्याने बोला. काय झालं एवढं सर? सांगतो काय झालंय ते. काय आहे हे? वहिनी आहे त्या? नाही हे नाही. वहिनीच आहे त्या? नाही ना काय म्हणता? नाही नाही हो वहिनीच आहे त्या सर. ओळख तुम्ही हो. बाजारात टमाटे न्यायला यायचे की त्या? अरे हो माने. तुम्ही भांडला ना त्यांच्याशी? नाही असं नाही करायचं माने. सोडून गेले तर तुम्हाला. मला सांगा तसं असेल तसं. हरवल्याचं पोस्टर लावायचे का? माने व्हायरल करून टाकी. अरे थांबा, तो फोन हँग झालाय, जरा 2 मिनिट थांबा. काय लागा सर? काय मास्तर आहे का? काय कोण मास्तर आहे लागा तुम्ही सर? काय अर्थ काय या वाक्याला मला सांगा. तसं नाही सर. लागा मुख्याध्यापक सारखा माणूस लागा आणि डबडा फोन वापरतोय लागा असं असते. माने, बदला फोन नवीन घ्या. माने थांबा. सोबत नाही तुम्ही. माने समवयस्क जरी असलो तरी मी मुख्याध्यापक आहे आणि तुम्ही शिक्षक आहात, लक्षात ठेवा. तसं नाही सर. म्हणजे हा हे बघा, हा व्हिडिओ हे काय आहे मला सांगा. लँग्वेज तुमच्याकडे पण आला काय व्हिडिओ यो? सर ह्याला काय अर्थ नाही सर. आयुष्यामध्ये जर माणसाला प्रायव्हसी नसेल तर जगून काय अर्थ नाही सर. तसं प्रायव्हसीचं घोडं नाचवू नका. तुम्हीच आहात ना हे? मीच आहे सर. बरोबर ना? तुमचं शर्ट तुमचीच पॅन्ट नाही? आता मीच आहे म्हणल्यावर शर्ट पॅन्ट दुसऱ्या कोणा? हे तुम्हीच आहात? मीच आहे सर. माने हे स्थळ कुठलं आहे? संदीप बार आहे सर. काय? कुठलं स्थळ आहे माने? संदीप बार. बार. आणि तिथे तुम्ही काय करताय माने? बारमध्ये एक मास्तर काय एक वेगळं करणार सर. पेपर तपासतोय मी. पेपर तपासताय तुम्ही बार मध्ये? शाळेतले पेपर तुम्ही बार मध्ये तपासताय माने? सर पण काय चुकलं माझं ह्याच्यात सर? तसं नाही सर. म्हणजे कुणी असं लिहून ठेवलंय का बाबा की बारमध्ये गेल्यावर पेपर चेक करायचं नाही बाबा असं काय? सर मी कोणाला पण विचारा तुम्ही सर. म्हणजे असं डोकं शांत असतं एक नाही बारमध्ये सर. म्हणजे खोटं वाटेल तुम्हाला. एखादं कोडं 9 ते 5 मध्ये जी सुटत नाही का नाही आपला, तिथं 2 मध्ये सुटतंय सर. 2 मध्ये म्हणजे? 1 2 माने सर. माझं म्हणजे मनच लागतंय तिथं. मन लागतं? माझं खूप हे होतं मन लागतं तुमचं मन? सर. तुम्हाला नाही कळणार सर. बारमध्ये बसून पेपर चेक केलं का नाही सर, सगळी पोरं पास होत्यात हो. खरंच सर. म्हणजे 100% रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्हच वाटतंय. त्या जागेमध्ये मला सारखं जावंच वाटतं. आणि मी मुख्याध्यापक आहे या शाळेचा, कळतंय का तुम्हाला? तुम्ही एकदा मग एकदा काय एकदा? 100% रिझल्टचं सांगताय. दारूच्या नशेत चेक कराल पेपर तर 100% रिझल्टच लागणार. नशा म्हणू नका लागा सर. असं असतंय कुठं? मी नशेडी आहे का मी सर? नशा नाही. नशा कसं घरी गेल्या होती. पेता पेता नशा नाही होत सर. तेव्हा माणूस जास्त सावध असतोय. मेंदू एकदम तल्लक असतोय. म्हणजे अलर्टच असतोय माणूस. आणि पेपर चेक करतोय म्हणलं मी तर लाईनीवर असतो. माझं माने माने फालतूच एक्सप्लेनेशन देऊ नका. मुळात शाळेचे पेपर तुम्ही बारमध्ये चेकच नाही केले पाहिजेत. घरी जाऊन चेक करा ना ते. सर पाया पडतो. माफ करा. इथं पण पाया पडतो वाटल्यास मी सर. घरी नको. आई बायको म्हणजे कायदाशी नाही बायको माझी सर. काय? डेंजर आहे माझी बायको. माझं डोकं खाती सर ती. मला नाही घरी बसून मी नाही पेपर चेक करू शकत सर. मी एक पोरगं पास होत नाही माझ्या हातनं सर. घरी असल्यावर मी दन पोरं नापास करतो सर. घरी नको सर. माझ्या बायकोचं नाव मोहिनी आहे सर.
बायकोच्या नादात मागच्या परीक्षेमध्ये हा. मोहिनी साळुंके, मोहिनी देशपांडे शाप नापास केल्या 2 पोरींनी. नाव सेम आहे म्हणून नापास केलं तुम्ही विद्यार्थ्यांना? खरंच सर, रोहिणी शिंदे जी आहे का तिला नशिबाने मी काटाव पास केलं सर. एक मिनिट. मोहिनीचा राग रोहिणीवर का काढलाय? हिनी हा? हिनी आहे ना, 2 अक्षर आहे ती नाही का सेम, त्याच्यामुळे वाचली ती, त्याच्यामुळे मी तिला काटाव तरी पास केला. नाही तर मग सर खरंच माझं घरी नाही होऊ शकत. बायको माझी डेंजर आहे सर, तिच्या नादात लई पोरं नापास होते. ती माझ्या 100 पैकी 70च्या वर एक पण पोरगं गेलं नाही सर. आज कसं चालेल सर मला सांगा? मलाच मग वाईट वाटते माझ्या मनाला की बाबा आपल्याला अधिकार दिलेला आहे म्हणून आपण असा अन्याय नाही केला पाहिजे हो पोरांवर सर. माने आपल्याला अधिकार दिलाय म्हणून अन्याय नाही करत होत आपण. मुलांनी काय उत्तरं दिली आहेत, काय लिहिली आहेत, बरोबर लिहिली आहेत की चूक लिहिली आहेत, याच्यावर त्यांना आपण मार्क देतो, गुण देतो. कळतंय का तुम्हाला? अरे आपण शिक्षक आहोत, आपण तटस्थ भिंगातून पाहिलं पाहिजे सगळीकडे. म्हणून तर बारमध्ये जातो ना मी सर. बारमध्ये हा तिथं असल्यावर मग तुम्ही म्हणताय तसं मग माझा ताटस्थ भोंगाच असतोय. ताठस्थ माने, ताठस्थ भुंगा नाही, तटस्थ भिंगातून. ताटस्थ भोंगा त्याचं काय नाही, ते काय विषय सर. मी खरं सांगतोय सर, म्हणजे बारमध्ये बसलं नाही सर, वातावरणच वेगळं. म्हणजे त्या अंधारात काळोखात कळतच नाही आपल्याला कोणाच पेपर चेक करतो. अरे म्हणजे नाही केलं पाहिजे ना. पेपर आला दे दानादन मार्क. अरे पेपर आला दे दानादन माने? माझं हे आहे सर. तुम्ही ह्या वर्षी 8वीचा इतिहासच फक्त रिझल्ट बघा, काय निकाल लागतोय बघा. फक्त 85च्या खाली एक पोरग जरी दिसलं नाही स्वतः सोडून शाळा मी. म्हणूनच बोलवलंय मी तुम्हाला. सगळे 85च्या वर आहेत, चुकीची उत्तरं लिहून सुद्धा. एका मुलाला इतिहासात 100 पैकी 135 मार्क आहेत. 135? हो. कसं काय? अरे मला काय विचारता कसं काय माने? तुम्ही दिलेत त्याला 100 पैकी 135. सॉरी. काय माने? काय झालं सर, हं. बार बंद व्हायचा टाइम झाला होता. हा. माझं कसं काम उरकलं नव्हतं ना, लय पेपर शिल्लक होतं. माझं काम चाललंय, ती मालक शेट्टी अण्णा नाही का, तो माझ्याकडे आला. क्या लागा मास्तर लागा ऐसा होता है गेला 1:35 व्हा हे शेट्टी अण्णा बोलला. शेट्टी अण्णा म्हणला 1:35 व्हायला लागा हमको झोपणे काय तर तुम लगा असं बाईट आहे. मला म्हटलं की अरे शेट्टी अण्णा ऐसा मत करू लागा, थोडा बचा आहे काम करणे दो. 1:35 पाहिजे, 4 वेळा भोंगा लावला होता. 1:35 1:35 इकडं मी तिकडे 135 झालं. त्याच्यामुळे ती जरा पेपरमध्ये mark- माने मला आत्ता लक्षात येतं, तुम्ही बोलत असताना तुम्ही 1:30 वाजेपर्यंत दारू पीत बसला होतात बारमध्ये. मी म्हणजे ठरवूनच गेलो होतो त्या दिवशी, एखादं पोरग नापास होत नाही तोवर उठायचंच नाही तिथे, सुट्टीच द्यायची नाही. बेनी नापासच होईना घ्या. ती झाली असती, तुम्हाला प्यायची होती म्हणून ती नापास होत नव्हती. तुम्ही बसला होतात म्हणून ती पोरं नापास होत नव्हती. अहो नाही सर, तसं नाही. वर्षभर मुलं अभ्यास करत असतात या परीक्षांसाठी आणि तुम्ही अशा चुका करता. बरोबर आहे हे? आपण सर मी नापास कुठे केले, पासच केले ती की मी चुकीचं नाही करत आहे सर. म्हणजे मी फळाची शपथ घेऊन सांगतो सर, असली फळाची शपथ घेऊन सांगतो. का मी घेऊ शकता? मी खोटं नाही बोलत सर, खरं सांगतो. मला पोरांची दया येते सर. मी तसं नाही करत. मी म्हणजे प्रामाणिक विद्यार्थी असते की नाही, त्यासनी मी 4 मार्क जास्तीचे देतोय, पण मी त्यासनी नापास नाही करत का. एक मिनिट, प्रामाणिक प्रामाणिकपणा महत्वाचा असतोय सर. खरंच कसे प्रामाणिक विद्यार्थी कसे ओळखता तुम्ही? सर आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत प्रामाणिक जरा, खरंच आहेत. म्हणजे आता परीक्षेमध्ये एक प्रश्न आला होता की इतिहासाची साधनं कुठली. हा. ते एका पोरानं काय लिहिलं होतं की इतिहासाचं पुस्तक, वर्गपाठाची वही, गृहपाठाची वही ही इतिहासाची साधनं आहेत. माने प्रामाणिक उत्तर आहे सर. आता प्रामाणिक माणसाला जर समजा मार्क नाही द्यायचे तर मग कुणाला द्यायचे सर सांगा बरं मला. ह्या उत्तराला मार्क दिली तुम्ही? प्रामाणिकपणा बघा ना सर तुम्ही, ते महत्वाचं. पण हे जाऊ द्या सर. दुसरं एक प्रश्न आला होता परीक्षेमध्ये की जहाळ आणि मवाळ म्हणजे काय. तर एका पोरानं काय कमाल उत्तर दिलं असेल सर. त्यानं लिहिलं होतं तांबडा पांढरा म्हणजे जहाळ, वरण भात म्हणजे मवाळ. ह्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही सर. तुम्ही किती अभ्यास करा सर. आपण एवढी वर्ष शिकवतो इथे शाळेमध्ये, पोरांनी काय शिकवलेलं आहे आपण. हिंसावादी लोक असतात, जे तामसी लोक असतात ते म्हणजे जहाळ असतात, जे मृदू असतात ते मवाळ असतात. बरोबर. बेनेनं डायरेक्ट वेगळं करून टाकलो. काय उदाहरण दिलंय सर. शिकलं पाहिजे आपण खरं पोरांकडनं. मी खुश झालो. मला म्हणजे असं भरूनच आलं. तिथल्या तिथं लॉलीपॉपची प्लेट मागवली मी. अरे म्हणजे सगळं तुमच्यासाठीच चाललं होतं. तुम्हाला लॉलीपॉप खायचे होते म्हणून खुश झालात तुम्ही. नाही सर, ते उत्तर बघा ना कसं आहे सर. माने तुम्हाला खरंच कळत नाही तुम्ही काय करताय ते. अहो नाही तसं नाही सर. तुम्ही मला समजून घेणं झालाय सर. एक ते दत्त्या नावाचं पोरगा आहे बघा. माहितीये मला 8वी क मधला. हा दत्त खरं ती हुशार पोरगा आहे सर. ती अ मध्ये असायला पाहिजे होतं. का? ती क मध्ये आहे. आता प्रश्न काय आला होता हा.
मोनालिसाचं चित्र कुणाचं आहे? हो पंच मारला हो गाड्यानं. काय म्हणला मोनालिसाचं चित्र शिवाली परबचं आहे. असं आलं का नाही? आलं का नाही? माने मला इतकं भारी वाटलं का मी सगळं बाजूला ठेवलं, घाटा संपवली, पुन्हा हसलो. मग 5 मार्क जास्त. माने पेपर माने पेपर तपासणं कमी, तुम्ही दारू किती वेळा प्यायलात हेच सांगताय तुम्ही मला. तुम्ही काय फुल टाइम बेवडे आणि पार्ट टाइम शिक्षक आहात का? कळतंय का? पंच लिहिण्यासाठी आपण मार्क देतो, उत्तरपत्रिकेत पंच लिहायचे असतात. अरे वर्षभर जो अभ्यास केलेला असतो ना, ही उत्तरपत्रिका म्हणजे त्याचा आरसा असतो त्या विद्यार्थ्यांचा. अहो पण त्या आरशामध्ये पोरांचा हसरा चेहरा तर दिसू दे ना सर. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? माने याच्यामुळे आपल्या शाळेची प्रतिष्ठा धुळीस मिळते. तुम्हाला कळत नाही तुम्ही काय केलंय. तुम्ही ढ मुलांना 90-95 मार्क दिलेत आणि हुशार मुलांना 20-25 मार्क दिलेत. काय होतंय सर, ती हुशार मुलांचं पेपर वर पहिला असलं की नाही मग गडबड होती सर. मग ढ मुलांचं मागं राहिलं असतं, त्याच्यामुळे ती तसं. गडबड काय होते? माझं कसं 30, 60, 90चं गणित असतंय ना, वाढत जाते ती मार्क. म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे सर, आता समजा हुशार मुलांचा पेपर पहिला असला, हां. सुरुवातीला मी ओके मध्ये असतोय, मग त्यांचं पेपर तपासतोय, त्यांना माहित ते म्हणजे कमी असं. मग 30, 60, 90 जसं वाढत होत जाते तशी मार्क तुम्हाला सांगतो वाढत जाते ती. तुम्हाला आवडलं नसेल सॉरी, उलटं करतो पुढच्या वेळी. माझं काय विषय नाही, पहिलीच 90 मारतो, समान होऊ दे सगळं, काय विषय नाही. माने काय विषय नाही, माने समान करून टाकतो सगळ्यांना. 90, माझं 90, विषय कट. काय बावळट आहात का तुम्ही? तुमच्या दारूची गणितं सांगताय मला 30, 60, 90ची. काय चूक करताय कळत नाही का तुम्हाला? नाही सर, किती चुका करून ठेवल्यात. बरं तुम्ही बारमध्ये बसता, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. बारमध्ये बसून तुम्ही शाळेचे पेपर तपासता. मूर्खपणा केलाय तुम्ही. नंतर ते सगळे पेपर जेव्हा मी चेक करत होतो, एका पेपरची पहिली 3 पानच गायब होती, ज्याच्यावर विद्यार्थ्याचं नाव असतं, तुकडी असते, ती पानच गायब आहेत. आणि तरी त्याला 85 मार्क कसे काय मिळालेत त्याला? तुमच्या लक्षात आलं काय? अरे माने निर्लज्जासारखं विचारताय, लक्षात आलं का? पेपर कुठे घाळ झालाय तो? ते काय झालं, टिश्यू संपले होते 12 मधले त्या दिवशी. मी बसलो होतो आणि नंतर कसं मी म्हणलं की नाही, क्रम जसा वाढत जातोय माझं ही वाढत जाते मार्क देण्याचं. पटापटा मार्क लिहिता गल्ला सांडला. मग अंगाव गल्ला सांडला माझ्या अंगावर. दारू इकडे सगळी टॅबलाव सगळं, मला कळलं कुठलं काय धरू काय पुसू. वरचं पान फाडलं, टाकलं 2-3 पानं, विषय कट केला. मग हे नाही केलं मी, विद्यार्थ्याला तसं नुकसान नाही होऊ दिलं मी अंदाजानं हे ओळखलं, बाबा कोणाचं अक्षर असेल, हा बाबा ह्याचं अक्षर असेल, अंदाजानं त्याला 85च्या पुढे मार्क आहे ती त्याला. पण सर असं नाही, मी हे आहे, मी पासच केला त्याला. पास झाली तू पास. माने कळतंय का तुम्हाला? एका विद्यार्थ्याने मेहनतीने लिहिली उत्तरपत्रिका फाडलीत आणि दारूवर टाकलीत. कळतंय का तुम्हाला? काय बोल झालं सगळं, ओलं झालं कौतुक सांगताय मला वर. ते बाकी सुद्धा. अरे एका उत्तरपत्रिकेत मेनू कार्ड आलंय, मेनू कार्ड. आणि एवढे नशेत होतात तुम्ही, तेही तपासलंय तुम्ही. मेनू कार्ड तपासलंय तुम्ही. मेनू कार्ड तपास. चिकन 65 चे 65 खोडून तिथे पण 95 करून आलाय तुम्ही. खरंच मेनू कार्ड तपास. हो, मलाच विचारताय वर. मालकाचा अवघड आहे आज, 1 मेनू कार्ड गेलेलं का ते. अरे मालकाचं, विद्यार्थ्यांची चिंता असली पाहिजे ना तुम्हाला माने. मालकाची चिंता करताय तुम्ही. बरं नंतर बाकी पेपर चेक करायला गेलो तर अचानक पेपर मधून कुरुम आवाज यायला लागला. उघडून बघितलं तर 2 पापड आलेत त्याच्यात. साधे पापड नाही, ते मसाला पापड आहेत. अख्ख्या उत्तरपत्रिकेला तेल लावून मार्क दिलेत तुम्ही. तुम्हाला कळतं का? सर 2 पापड द्या माझं मला. हा? 2 पापड द्या. कशाला? दुपारी कामाला येतील द्या. काय निर्लज्ज माणूस आहात तुम्ही माने. हा, किती निर्लज्ज आहात तुम्ही. अहो शिक्षकी पेशाला काळीमा फासताय. कळतंय का तुम्हाला? युजलेस. किती चुकीचं वागताय, काहीतरी कळतंय का तुम्हाला? सर मला कळतंय सगळं सर, तुम्हाला पण कळतंय सर, पण तुम्हाला वळत नाही. काय? किंवा तुम्हाला वळवून घ्यायचं नाही सर. आता सर आपण शिक्षक आहे, पण जरी शिक्षक असलो तरी माणूस आहे ना सर आपण. पोरासनी काय वाटतंय की बाबा ह्यांच्याकडे काहीतरी जादूच आहे, ह्यांच्यामुळं आपल्या आयुष्याचं भलं होणार आहे, आपलं आयुष्य सुधारणार आहे. पण सर आपण सांगू शकतोय का उद्या पोरगं जाऊन कुठं काय करणार आहे, कुणाचं काय होणार आहे? नाही सांगू शकत सर आपण. काही लोकांचं समजा भविष्यामध्ये होऊ शकतं चांगलं, ते सेटल होऊ शकतात. काही लोक अशीच राहू शकतात. त्यावेळेस पण सर त्यांना एक गोष्ट नक्की आठवणार,
की बाबा कधी काळी शाळेत असताना माने सरांच्या पेपरमध्ये ऑलवेज आपल्याला भारीच मार्क मिळालेली. आपोआप त्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार सर. वाच मला काय नको त्याच्या आयला, तेवढ्यासाठी माझं आयुष्य सार्थकी लागला असं समजून मी. काय विषय नाही. माने, लाज नाही वाटत? स्वतःची चूक लपवायला फिलॉसॉफीचा सूर दिलात. लाज नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत? तसं नाही सर. ते काही नाही. ते बार मध्ये बसून पेपर चेक करणं बंद. मग त्या एखादा वर्ग उघडून मग आम्ही वर्गात बसतो. मग सर मी घरी नाही बसू शकत, मग बारमध्ये नाही बसू शकत, मग वर्ग उघडून द्या. तिथं मी 2 पेग पेपर चेक करतो. दारू हवीच आहे का तुम्हाला माने? असं नाही सर. मग मी एकटाच नाही सर, कोण बोलत नाही म्हणून सहकारी बरेच आहेत आमचे सर. तुम्हाला सांगतो, राऊत सर आहेत, भोजने सर आहेत, सगळे माझ्या बरोबर आहेत सर. फक्त हिंमत करत नाहीत बोलायची. मी थोडी बारमध्ये पेपर चेक करता? आणि 12मध्ये नाही सर, त्यांची अवस्था वेगळी आहे. त्या दिवशी भोजने सरांनी 2 पेग मारले, वावरात बसले पेपर चेक करायला. 1 पेपरचा गट्टा मशीनं खाल्ला त्यांच्या. माने पेपरचा गठ्ठा मशीनं खाल्ला सर. आहे कुठे तो? भोजने सर रडायला लागले. काय कळणार त्यासनी. माझ्याकडे आले, माने सर काय करायचं, माने सर काय करायचं. माझं डोकं चाललं ना, तिथल्या तिथे 1 मारली, तवा डोकं चाललं माझं. लगेच डोकं चाललं. मी म्हणलं आयडिया करू. मी काय केलं, शाळेची सहलच काढली. पोरासनी म्हटलं सहलीला जायचं. साईड सिंगला लिहिलं, डायरेक्ट उचललं भोजने सरांच्या वावरात पोरं साईड सिंगला. ऊसाच्या सरीत बसावली, एक लाईनीत, कुणाची कुणाला काय खबर नाही. सगळं पेपर परत लिहून घेतलं पोराखंड. सगळं पेपर परत लिहिलं. झाल्यावर पोपटीची पार्टी दिली पोरांना. पोरांची सहल, पोरं खुश, आमचं पेपर आम्हाला, आम्ही खुश. विषय कट. तुम्हाला काय कळलंच नाही सर. एवढं सगळं झालंय शाळेत? कळलं का तुम्हाला? मी सांगितल्यावर कळलं की नाही? मग असं असते सर. तुम्ही भोजने आणि कोण? राऊत सर. राऊत सर. ते पुढचे आहेत खरं तर. येस. तुम्ही एक काम करा माने, तुम्ही बारमध्ये बसत चला, काही प्रॉब्लेम नाही. काय सांगताय? हो हो बसा. उगला का 15 मिनिट तोंड सुकावलं माझं. म्हणजे पहिलं आल्याला बोला असतं जा बसा. चालतंय सर, बेस्ट आहे. जा टेन्शन जा जा बसा जा. आणि ह्याचं टेन्शन घेत नाही सर. आता व्हिडिओ नाही व्हायरल होणार. शेट्टी अण्णा कसं, आता त्याला जरा मी शिक्षक जरा खुश झालाय माणूस. तो आता दोस्त झालाय आपला. बरोबर. आता त्याला मी सांगणारच आहे, 12मध्ये माणसं आली की नाही बाबा, पहिलं माणसांचा फोन काढून घे, तुझ्या ड्रॉवरमध्ये ठेव, जातानाच फोन द्यायचं. म्हणजे फोनच 12मध्ये येणार नाही, व्हिडिओच काढणार नाही कोण, व्हायरलच होणार नाही व्हिडिओ. त्याची काळजी करू नका. आले व्हिडिओ तरी चालतील, नो प्रॉब्लेम. मी आहे तुमच्या. आहे ना? हा. तुम्ही मग मला आयुष्यात काही टेन्शन नाही सर. मुख्याध्यापक आहे की नाही? मग मी तुम्हाला सस्पेंड केलं. काय? तुम्हाला सस्पेंड केलं माने, सस्पेंड केलं. यापुढे तुम्ही शाळेत यायचं नाही शिक्षक म्हणून. मी हायर अथॉरिटीला सांगणार आहे, शिक्षकी पेशाच बंद करतो तुमचा. निघा, जा बारमध्ये बसा. बार आणि तुम्ही तोंडी परीक्षा घेत बसा एकमेकांची. निघा, यापुढे शाळेत दिसायचं नाही. चला. सस्पेंड करा सर. केलं, तुम्हाला केलं. भोजने आणि राऊत यांना पण करतो. निघा. सस्पेंड करू सर. आउट. सर तुम्ही गेट आउट. तडकाफडकी निघा. नाही घेताय सर. तुम्ही 2 पेग मारा, विचार करा, निर्णय योग्य होईल तुमचा सर. बघा आणि अजून दारूवरतीच आहे. निघा माने. ऐका ना सर, आउट माझं. आउट सर, आउट करू सर. आउट. वा 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 वा. परफॉर्मन्स पण सगळ्या फिलॉसॉफीज पण खूप छान होत्या. येस प्रसाद दा. ज्या डिसेन्सीनी तुझा राग तू व्यक्त केलास पृथ्वी, तो लाजवाब होता. आणि साऊथ्यात तुझं कॅरेक्टर डिफिकल्ट होतं, खूप डिफिकल्ट होतं प्ले करायला. पण ते तू इतक्या शिताफिरी प्ले केलंस की क्या बात आहे. वा वा वा. म्हणजे तुझ्या प्रत्येक वाक्याला आम्हाला राग येत होता, पण तरी आम्ही विचार करत होतो की का असा वागला असेल. आणि शेवटपर्यंत तुझं ऐकत राहिलो, हे तुझ्या परफॉर्मन्सचं यश आहे. आणि त्याच वेळेला तुझ्या कृतीचा राग येत होता, हेही तुझ्याच परफॉर्मन्सचं यश आहे. मस्त, मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. सई. इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. छान वेगळीच संकल्पना होती, अशक्य संकल्पना होती खरं तर. काही लोक ना सावत्या म्हणजे चूकच असतात, लाईक चोकडी चूक, पण ती क्यूट पण असतात. त्यांना म्हणजे मी हा शब्द वापरते, चूक क्यूट. तू चूक क्यूट होतास आज. म्हणजे पशाजी म्हणाले तसं की तू जे बोलत होतास त्याच्यावरती संताप होत होता, पण तुझं ऐकून घ्यावंसं पण वाटत होतं. आणि मला असं वाटतं ही तुझ्या भाषेची, ही तुझ्या पर्सनॅलिटीची मजा आहे जी ह्याच्यामध्ये उतरते. तर थँक्यू, मस्त प्ले केलंस. खूपच छान परफॉर्मन्स होता. आणि सामाजिक कोपरखळ्या पण छान होत्या. आणि चूक क्यूट असा परफॉर्मन्स होता. लवली. मंडळी, हे शिक्षक आणि ही शाळा दोन्ही पूर्णपणे काल्पनिक होते.
तुमचा परफॉर्मन्स 30, 60, 90 असा रंगत गेला. थँक्यू बॉयज.